अगदी थोड्या पदार्थांमध्ये तयार होणारी ही मसाल्याची शेवग्याची शेंग काहीतरी वेगळं म्हणून मुलांना खायला देऊ शकता तुम्ही. नक्कीच तुम्ही करून बघा घरी. मसाल्याची शेवग्याची शेंग करण्यासाठी मी 4 शेवग्याच्या शेंगा घेतलेल्या आहेत. ह्या पहिल्यांदा मी छोट्या छोट्या आकारात चिरून घेणार आहे. हे बघा, अशा आकारामध्ये मी चिरून घेतलेल्या आहेत ह्या शेंगा. या शेंगा आता मी थोड्याशा कुकरच्या डब्यामध्ये घालून धुवून घेते. थोडं एक शिट्टी द्यायची, त्याला मसाला लावून घ्यायचा. तर नंतर कुकरमध्ये थोडं पाणी ओतले, त्यामध्ये मी प्लेट ठेवली आणि शेंगा ठेवली. एकच वाटी पाणी ओतलेलं आहे मी त्यामध्ये. आणि जरासं नमक टाकलेलं आहे, 1 चमचा नमक. आता कुकरला एकच शिट्टी देऊन घ्यायची आहे, जास्त शिट्ट्या द्यायच्या नाही, त्यामुळं चव निघून जाते शेंगाची. बघा, कुकरला 1 शिट्टी दिलेली आहे मी. आणि त्यानंतर बघू शकतोय आपण, वास छान सुटलाय, शेंगा शिजलेत. या शेंगांमधलं पाणी काढून घेतलं मी, जाळीमध्ये पाणी काढून घेतलं. कढई घेतलेली आहे मी, गॅसवर ठेवते. त्यामध्ये 1 चमचा तेल घालते मी. तेल जास्त घालायची गरज नाही, 1 चमचा घातलं तरी भरपूर आहे. तेल कढलेलं आहे, कढीपत्ता टाकून घेते मी. थोडेसे जिरे, 1 चिमूट मोहरी आणि आलं लसूण पेस्ट 1 चमचा घालायची. चांगली परतून घ्यायचं आहे. त्यामध्ये मी 1 चमचा धनेपूड टाकते स्वादासाठी आणि अर्धा चमचा हळद. बघा, मसाल्याचा छान वास सुटला आहे, मसाला भाजून झाला आहे. त्यामध्ये 1 चमचा चटणी टाकते मी, लाल तिखट आहे, घरी बनवलेला मसाला आहे हा माझा. चटणी भाजून झाली की मग शेंगा टाकते. त्यामध्ये नमक वापरायची गरज नाही, आपण आधीच नमक टाकलेलं, परतून घेतले शेंगा. या मस्त वास सुटला, कलर पण छान आला शेंगांना. त्यामध्ये आपण जे काढलेलं पाणी होतं तेच थोडंसं 1 चमचा ओतायचं आणि थोडं परतून घ्यायचं. दिलंय मी. आता बघूया आपण तयार झालंय का. मस्त मसाल्याची शेवग्याची शेंग तयार झाली आपली. खायला पण रुचकर लागते. प्लेटमध्ये काढून घेतल्यानंतर मी याच्यावरती कोथिंबीर टाकते थोडी. बघा, अशा पद्धतीने आपली मसाल्याची शेंग तयार आहे खाण्यासाठी. प्लीज माझ्या चॅनेलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. खुश रहा, मस्त रहा, महत्त्वाचं म्हणजे खात रहा. थँक्यू.